बिरसा मुंडा की जय। आदिवासी क्रांती सेनाचा आदिवासी क्रांती सेना बापजी ग्रुप महाराष्ट्र राज्य धुळे जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले। राज्य शासनाने 5 ऑगस्ट 2026 रोजी काढलेला वादग्रस्त जी.आर. तात्काळ रद्द करावा। आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, तसेच राज्यातील शासकीय आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी प्रमुख मागणी निवेदनातून करण्यात आली। निवेदनात राज्यातील विविध आश्रमशाळांमध्ये घडलेल्या विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या घटनांबाबत तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली आहे। गडचिरोली जिल्ह्यातील जपतलाई निवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी। मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 1 कोटी रुपये तर जखमी विद्यार्थ्यांना 50 लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच प्रत्येक आश्रमशाळेत 24 तास डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, सुरक्षा रक्षक, स्वच्छ पिण्याचे पाणी, पौष्टिक आहार आणि सुरक्षित इमारतींची व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी संघटनेने केली आहे। मागण्या 3 दिवसांत पूर्ण न झाल्यास धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही संघटनेने प्रशासनाला दिला आहे। यावेळी संस्थापक अध्यक्ष भरताप्पा जाधव, उपाध्यक्ष दलित अहिरे, महाराष्ट्र राज्य सचिव लक्ष्मण पवार, राज्य उपसचिव अनिल अहिरे, राज्य सहसचिव सुनील ठाकरे, प्रवीणभाऊ सोनवणे, रोहित मोरे, पंकजदादा ठाकरे, संजूभाऊ मोरे, बंटीभाऊ वाघ यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी लक्ष्मण भागवत पवार, आदिवासी क्रांती सेना संघटना प्रणित बापजी ग्रुप महाराष्ट्र राज्य सचिव। आज आदिवासी क्रांती सेना संघटना प्रणित बापजी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय भरत आप्पा साहेब आणि सगळे पदाधिकारी समवेत आज कलेक्टर महोदयांना निवेदन दिले। निवेदनात नमूद मित्रांनो, गेल्या 5 ऑगस्ट 2026 रोजी जो अन्यायकारक जी.आर. काढला आदिवासी विभागाने, त्या पूर्णपणे आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांवर अन्यायकारक जी.आर. आहे। त्या जी.आर.मध्ये जे विना अटी वयाचा विषय होता मित्रांनो, जे आदिवासी विभागाने 26 वय केलं, आदिवासी विद्यार्थ्यांनी विरोध केला तर ते 30 केलं, पण तो जी.आर. पूर्णपणे रद्द करावा। कारण तो जी.आर.मध्ये जो आदिवासी वसतिगृहामध्ये ज्या मुलांवर अन्याय होतो त्या आंदोलन करता येणार नाही, असं त्यांनी अटी शर्ती टाकले। त्या पूर्णपणे जी.आर. बरखास्त व्हावा आणि या 2 वर्षामध्ये 456 धुळे, नंदुरबार, नाशिक या आदिवासी वसतिगृहामध्ये दुर्दैवी विद्यार्थी आणि विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला। या 456 विद्यार्थींचा दुर्दैवी मृत्यू होत असताना आदिवासी मंत्री काय करत होते? त्यांना सुविधा आश्रमशाळेमध्ये इथं कोट्यावधी वसतिगृहामध्ये कोट्यावधी अनुदान येतं, ते कुठं जातं? कारण या आदिवासी मंत्रींना काय झोप लागत आहे का? कारण आमच्या आदिवासी भगिनी विद्यार्थी दुर्दैवी मृत्यू झाले, हे कुठं जाता? म्हणून यांनी आदिवासी मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी एक मागणी आहे आमची। आणि ज्या गडचिरोली जे अन्यायकारक जे वसतिगृह जपतलाईच्या वसतिगृहामध्ये सर्पदंशाने ज्या 6 आमचे विद्यार्थिनींना सर्पदंश केला आणि 3 जागेवर मृत्यू झाले आणि 3 जखमी अवस्थेत, 3 ज्या मृत्यू झाले त्यांना 1 कोटीचा लाभ मिळावा आणि जे जखमी आहे त्यांना 50 लाखाचा मदत मिळावा आणि ही मदत तात्काळ मिळावी। नाहीतरी आम्ही आदिवासी क्रांती सेना संघटना प्रणित बापजी ग्रुपच्या माध्यमातून आणि या खान्देच्या विभागाच्या माध्यमातून आम्ही जाहीर आंदोलन छेडू किंवा आम्ही आमरण उपोषण करू, हे प्रशासनाला आम्ही सांगून ठेवतो। याची दक्षता घ्यावी आणि होणाऱ्या नुकसानीस प्रशासन जबाबदार राहील, याची नोंद घ्यावी। धन्यवाद।